रवींद्र चव्हाण यांना भाजपमध्ये मोठं संघटनात्मक पद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। संघटनेमध्ये मोठं पद मिळण्याची शक्यता असतानाच नाना पटोले यांनी रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप केलाय। एका तरुणाला 9 कोटींच्या वसुलीसाठी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। रवींद्र चव्हाण यांनी हे आरोप फेटाळलेत। बघूया। माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना यावेळी मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले। भाजपने त्यांना अर्धचंद्र दिला असतानाच त्यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आला। रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या तरुणाला डांबून ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। 9 कोटींच्या वसुलीसाठी त्या तरुणाचा छळ केल्याचा आरोप देखील पटोलेंनी केलाय। रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आणि आता आमदार यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी रुपये गायब झाले। याच्याजवळ कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही, पण जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी गायब झाले, त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत। 4.5 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथे अत्याचार चाललेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे। नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच रवींद्र चव्हाणांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे। नाना पटोले सवंग लोकप्रियतेसाठी अशी वक्तव्य करत असल्याचा पलटवार चव्हाणांनी केलाय। नाना पटोले हे नेहमीच असं टीआरपी साठी स्टेटमेंट करत असतात आणि मला असं वाटतं की त्यांनी हे केलेलं टीआरपी साठी स्टेटमेंट आहे। काही दिवसापासून कंटिन्यू वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदा म्हणून मला मिळणार आहे असं जेव्हापासून माहीत पडलं तेव्हापासून अशा काही गोष्टी आहेत की त्याची चर्चा ही विरोधकांकडून करायला सुरुवात झाली। रवींद्र चव्हाणांना भाजपमधलं मोठं संघटनात्मक पद मिळण्याची चर्चा सुरू आहे। अशा वेळी नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांमागे कसला तरी संशय येत असल्याचा आरोप रवींद्र चव्हाण समर्थक करतायत। नानांचे आरोप भाजप श्रेष्ठी किती गांभीर्याने घेतायत आता हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास नागपूर।